एक्झॅक्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लॅनमध्ये कसं होतं ते बघूया. त्याच्या आधी डायग्राम बघा. ही स्टाईल आहे, हा स्टिग्मा आहे आणि ही ओव्हरी आहे आणि ओव्हरीमध्ये हे काय आहेत, ओव्हल्स आहेत आणि हा पूर्ण पोर्शनला आपण गायनोशियम म्हणतो, त्याच्या मेंबरला आपण कार्पेल असं म्हणतो. ओके, तर मेन 2 पार्ट आहेत. हे झालं गायनोशियम आणि मग हे फिलामेंट्स आहेत आणि अँथर आहेत. ओके, सो अँथरमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, पोलन ग्रेन्स. काय प्रेझेंट असणार आहे, पोलन ग्रेन्स. ते पण मेओसिस डिव्हिजनमुळे अँथरमध्ये पोलन ग्रेन्स फॉर्म होतात. हे पोलन ग्रेन्स प्रेझेंट आहेत अँथरमध्ये. आणि हा पार्ट आहे अँड्रोशियमचा. ओके, आणि हा पार्ट आहे गायनोशियमचा. आता गायनोशियममध्ये हे स्ट्रक्चर लक्षात ठेवल्यावर ओव्हरीमध्ये हे आहेत ओव्हल्स आणि ओव्हल्समध्ये मेओसिस डिव्हिजन होतं आणि एम्ब्रिओ सॅक फॉर्म होते. काय फॉर्म होते, एम्ब्रिओ सॅक. ओके, काय फॉर्म होते, एम्ब्रिओ सॅक. आता ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये काय असतं ते बघूया. तर ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये हे पोलर न्यूक्लिआय, 2 पोलर न्यूक्लिआय आणि इथे एक सेल प्रेझेंट असतात. ओके, ही एम्ब्रिओ सॅक आहे, एक सेल आणि पोलर न्यूक्लिआय प्रेझेंट असतात. परत एकदा लक्षात घ्या की स्टिग्मा आहे, स्टाईल एक होलो ट्यूब आहे आणि ओव्हरी आहे. ओव्हरीमध्ये ओव्हल्स आहेत. या ओव्हल्समध्ये मेओसिस डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ सॅक तयार होते. या एम्ब्रिओ सॅकमध्ये 2 पोलर न्यूक्लिआय आणि एक सेल प्रेझेंट्स आहेत आणि हा सगळा पार्ट आहे गायनोशियमचा. अँड्रोशियमचा जो मेल पार्ट आहे त्याच्यामध्ये फिलामेंट स्ट्रक्चर आहे आणि हा लो स्टॅक स्ट्रक्चर, त्याला अँथर असं म्हणतो. त्या अँथरमध्ये प्रेझेंट आहेत पोलन ग्रेन आणि हे पोलन ग्रेन पण मेओसिस डिव्हिजनमुळे फॉर्म होतात. ओके, आता मेन रोल आहे या पोलन ग्रेनचा आणि या एम्ब्रिओ सॅकचा. तर एक्झॅक्टली काय होतं की हे जे पोलन ग्रेन आहेत हे या स्टिग्मावर पडतात. आता आपण प्रोसेस बघूया की हे जे पोलन ग्रेन आहेत ते ह्या स्टिग्मावर पडतात आणि हा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो. हा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो. हा पोलन ग्रेन इथे पडल्यानंतर हा जर्मिनेट होतो. काय होतो, जर्मिनेट होतो. काय होतं, जर्मिनेट होतो. त्या प्रोसेसला आपण जर्मिनेशन असं म्हणतो. तर जर्मिनेशन होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, सिम्पल एखाद्या सीड्सला अशी वरती मोड आली की त्याला पण आपण जर्मिनेशन असं म्हणतो. सिमिलरली जेव्हा हा पोलन ग्रेन या स्टिग्मावर पडतो आणि स्टिग्मा स्टिकी असतो तिथे तो जर्मिनेट होतो आणि त्याच्यापासून एक पोलन ट्यूब फॉर्म होते. त्याच्यापासून एक काय फॉर्म होते, पोलन ट्यूब. आणि त्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट प्रेझेंट असतात. त्या पोलन ट्यूबमध्ये 2 काय प्रेझेंट असतात, मेल गॅमेट प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, मेल गॅमेट प्रेझेंट असतात. आणि हे मेल गॅमेट या पोलन ट्यूबमध्ये मधून कॅरी होतात अप टू एम्ब्रिओ सॅकपर्यंत. कुठपर्यंत कॅरी होतात, अप टू एम्ब्रिओ सॅकमध्ये. आणि ही पोलन ट्यूब कशा थ्रू जाते, स्टाईल थ्रू जाते. कशा थ्रू जाते, स्टाईल. हा स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे. ओव्हरीमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे, ओव्हल आहे. ओव्हलमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे. आणि जेव्हा हा पोलन ग्रेन स्टिग्मावर पडतो तेव्हा तो जर्मिनेट होतो. त्याच्यापासून पोलन ट्यूब फॉर्म होते आणि त्या पोलन ट्यूबमध्ये काय फॉर्म होतात, 2 मेल गॅमेट. ते कॅरी होतात त्या पोलन ट्यूबमधून म्हणून आणि पोलन ट्यूब कॅरी होते थ्रू स्टाईलमधून आणि ते जोपर्यंत एम्ब्रिओ सॅकपर्यंत पोचतात तोपर्यंत कॅरी होतात. आणि जेव्हा पोलन ट्यूब ह्या एम्ब्रिओ सॅकपर्यंत पोचते तेव्हा ती बस्ट होते म्हणजे फुटते आणि ते दोन्ही मेल गॅमेट ह्या एम्ब्रिओ सॅकच्या आत येतात. आणि मग त्या 2 मेल गॅमेटपैकी एका मेल गॅमेटचं फ्युजन हे एक सेल बरोबर होतं आणि एका मेल गॅमेटचं फ्युजन ह्या 2 पोलर न्यूक्लिया बरोबर होतं. आणि ज्यांचं एक सेल बरोबर फ्युजन होतं ते झायगोट फॉर्म करतात आणि ज्या मेल गॅमेटचं पोलर न्यूक्लिया बरोबर फ्युजन होतं ते एंडोस्पर्म फॉर्म करतात. आणि झायगोट इज नथिंग बट सीड स्ट्रक्चर. एंडोस्पर्म जे फूड प्रोव्हाइड करतं त्या सीड स्ट्रक्चरला ते स्ट्रक्चर असतं. आणि अशा प्रकारे नवीन सीड फॉर्म होतो आणि अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. पण ह्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस इन्व्हॉल्व आहेत, 2 न्यूक्लिया इन्व्हॉल्व आहेत. 1 न्यूक्लियाचं फ्युजन होत नाही, 2 न्यूक्लियाचं फ्युजन होतं म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. परत एकदा आपण हवं तर डिटेलमध्ये बघूया की ह्या अँथरमध्ये या फिलामेंट्स
दे हे अँथर आहे, अँथरमध्ये पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन हा स्टिग्मावर पडतो आणि हे जे पडण्याची प्रोसेस आहे त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. पॉलिनेशनच्या नंतर एक शॉर्ट व्हिडिओ टाकते व्हॉट इज पॉलिनेशन, पण हा जो पडतो याच्यावर त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. आणि स्टिग्मा स्टिकी असल्यामुळे पोलन ग्रेन तिथे जर्मिनेट होतो, त्याच्यापासून पोलन ट्यूब फॉर्म होते, त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट्स फॉर्म होतात आणि त्या पोलन ट्यूब थ्रू ते 2 मेल गॅमेट्स कॅरी होतात अप टू द एम्ब्रियो सॅक. अँड व्हेन इट रिचेस टू द एम्ब्रियो सॅक दॅट पोलन ट्यूब बर्स्ट अँड दॅट 2 मेल गॅमेट रिलीज इन टू द एम्ब्रियो सॅक्स अँड देन 2 मेल गॅमेट in which 1 male gamete fuse with egg cell and another male gamete fuse with polar nuclei, which male gamete fuse with egg cell form a zygote and another male gamete which fuse with polar nuclei form the endosperm, and this way we form a different seed structure. सीड स्ट्रक्चरचं फॉर्म होतं. सो ह्यालाच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट असं म्हणतो. आणि हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आहे त्याच्यामध्ये 2 पोलर न्यूक्लिया इन्व्हॉल्व आहेत, 2 न्यूक्लिया इन्व्हॉल्व आहेत, म्हणूनच त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. आता इथं एक्झॅक्टली आपण एक्झाममध्ये लिहिताना डिटेल कसं लिहिणार ते बघूया. In gynoecium, ovule undergoes meiosis and form embryo sac, and in embryo sac 2 haploid polar nuclei and haploid egg cell presents. The pollen grains from the anther reach the stigma of flower by the process of pollination and they germinate here on stigma. As a result of germination, long pollen tube and 2 male gametes are formed. The pollen tube travel through the style of flower and the male gamete present in the pollen tube transferred till the embryo sac. When it reaches there, pollen tube burst and male gamete release into the embryo sac. After that, 1 male gamete fuse with the egg cell and form zygote. Another male gamete unite with 2 polar nuclei and form endosperm. So here 2 nuclei are participate in this process, so it is called as a double fertilization.